टीम श्री फायटर्स आदरणीय श्री रवी दळवी साहेब यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला श्री राजू धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ अर्थातच भैरवनाथ वॉरियर्सला बॅटिंगसाठी निमंत्रित केले आहे. चला दोन्ही टीमचे खेळाडू मॅचला जास्त न वेळ घेता आपला 13वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. अन्यथा 2 धावांची पेनल्टी आहे. लक्षात घ्या, स्पर्धेचे काही कठोर नियम आहेत, कारण स्पर्धा आपली आहे, स्पर्धा आपल्या तालुक्याची आहे, स्पर्धा आपल्या मैत्री ग्रुप सावलीची आहे. त्यामुळे प्रत्येकाचं योगदान खूप महत्त्वाचं असेल. एका बाजूला विचार केला तर श्री रविदादा दळवी साहेब एक दिलदार व्यक्तिमत्व, नेहमी सातत्याने मैत्री ग्रुप सोबत जोडलं जाणारं व्यक्तिमत्व. दुसऱ्या बाजूला आदरणीय श्री राजूदादा धनावडे साहेब भैरवनाथ वॉरियर्स, आणि गतवर्षी ज्या संघाने ही स्पर्धा जिंकली होती भैरवनाथ वॉरियर्स, तो संघ इन ॲक्शन. दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. सन्मान्य श्री मनोजजी जवळ साहेब, आपल्याला विनंती केली जाते आपण या मुख्य व्यासपीठावर. आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. आमच्या उजव्या बाजूला आदित्यदादा शिंदे गुणसंख्या लेखक म्हणून काम करत असताना PTC लाईव्ह या वाहिनीवर जे प्रेक्षक जोडले त्या तमाम प्रेक्षक वर्गाचं मनापासून सहर्ष स्वागत. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. संकेत भिलारे आणि त्यांच्या साथीला आहेत अमर शेलार, अजिंक्य भिलारे माफ करा. अमर शेलार आणि त्यांच्या साथीला आहेत अजिंक्य भिलारे. माफ करा आपण ॲक्च्युली त्यासाठी आणि अजिंक्य बेलोशे, सॉरी अजू दादा, मिस्टर PMPL 2 म्हणजे कधी कधी ज्या वेळेला खेळाडूंची खेळण्याची म्हणजे ड्रेस कोड बदलतो ना, त्यावेळेला त्यांना ओळखणं किती कठीण जातं. पहा, पावसाळी रबर बॉल क्रिकेट युनिफॉर्म वेगळा असतो. मॅचला होते सुरुवात, पहिला चेंडू ऑन साईडला घ्यायचा प्रयत्न, अपील तर केले, स्पष्ट नकार. शॉट्सवरती खेळून ओळखणं थोडंसं कठीण जातं. चेहरा, येस चेहरा तर लक्षात राहतो कायम, परंतु तुमचा 12वा खेळून नावं सांगतो अशी तर आता आम्ही तरी काय करणार. पहिला चेंडूवाला निर्धाव, पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर अमित चव्हाण, पहिला चेंडूवाला निर्धाव. आपटी बार बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, पंचांकडे या नजर असेल आणि येस, इट इज अ व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्येचा श्री गणेश होतोय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, हा चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. ज्या प्रकारे अमित चव्हाण डावखुरे आताचे गोलंदाज आहेत आणि त्यानंतर मात्र अमर शेलार यांना मात्र हा चेंडू काही समजला नाहीये. डॉट बॉलचे होते सांगता चेंडूच्या दिशेमध्ये येऊन फलंदाजी करावी लागेल, कारण हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला वेगळ्या रणनीतीने फलंदाजी करावी लागते. पुढचा चेंडू इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक दूरवरून प्रयत्न चांगला केलाय, प्रयत्न तर जरूर केलाय, परंतु पहा अगदी आशा करूया की दुखापत झाली नसावी, परंतु अप्रतिम फटका अमर शेलार. आता दोन्ही पंच मात्र तपासत असताना शहानिशा केली जाते, चर्चा केली जाईल. एका बाजूला अमर शेलार चे वागदरेचे खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला मॅन फॉर्म रांझणी अजिंक्य बेलोशे, मिस्टर PMPL 2.0. तपासलं जातं की या चेंडूची दिशा कोणत्या बाजूला आहे, कारण अशा प्रकारे ज्या वेळेला तुम्ही फटका खेळता डीप पॉइंट, ते मात्र
चेंडूची दिशा बिहाइंड द विकेट आहे का की इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर आहे ते मात्र पाहिलं जाते. एस आणि पंचाने अगदी एक धाव मात्र गोशंकी क्षेत्रामध्ये या घोषित केल्या. मी कौतुक करेन ज्या प्रकारे टेलिकास्ट केलं जातं या स्पर्धेचं. दोन्ही पंच शशी साटम सर त्यांच्या बरोबरीने शिवा वैती सर ज्यांनी क्रिकेटचं एक पर्व गाजवलं आपल्या कालखंडामध्ये आज मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. हाफ टॅकर चेंडू टॅपचा फटका बॅकवर्ड पॉइंट बॅकवर्ड स्क्वेअरिंगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. ज्या प्रकारचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न अमर शेलार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव प्राप्त केली जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 3. 2 to go. अजिंक्य बेलोशे सातारा जिल्ह्यातील सावली तालुक्यातील रांजणी गावचे खेळाडू ज्या खेळाडूने लेदर क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई क्रिकेटवर दहशत यांच्या असताना ऑफ ट्रॅकर चेंडू आपटी बार नो चेंडूचा इशारा केला जातोय. पण पाऊस पहिला चेंडू अगदी हाताळला होता त्यानंतर मात्र हा आपटी बार व्हाईट बॉल नो चेंडूचा हॅलो 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 फ्रीडचा चेंडू कमी गतीने टाकलाय. त्यानंतर मात्र चांगलं पुनरागमन करत असताना अमित चव्हाण डॉट बॉल. फ्रीडच्या चेंडूवर मात्र चांगली गोलंदाजी. हा पहा तुमच्या स्क्रीनवरती फिंगर रोल केले गतीमध्ये परिवर्तन. 1 to go. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू देखील पडल्यानंतर कट होतोय. इथे मात्र अजिंक्य बेलोशे यांना शांत ठेवणारा हा चेंडू पहिल्या षटकामध्ये अवांतर चेंडू हाताळले निश्चितच 2 अमित चव्हाण यांनी परंतु धावा खर्च केला त्या अवघ्या 4. सुरुवात तर चांगली झाली अर्थातच. टीम श्री फायटर्स बॅटिंग करते भैरवनाथ वॉरियर्स आणि बॅटिंग करत असताना अशा प्रकारे सुरुवात अपेक्षित असेल ती मात्र सुरुवात झाली नाही. आपल्या स्क्रीनवरती मिस्टर PMPL 2.0 अजिंक्य बेलोशे आणि त्यांच्या साथीला आहेत अमर शेलार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. आणि अमर शेलार हे असं व्यक्तिमत्व ज्यांनी सातत्याने मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून विविध कार्य करत असताना आणि सावली तालुक्यातील 1 गाव 11ची पहिली दिवसरात्र स्पर्धा जर कुठे झाली असेल तर ती याच मैदानामध्ये झाली RSA घोटिवलीच्या मैदानामध्ये. आणि ती स्पर्धा आयोजन करण्यामध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान होतं अमर शेलार बॅटिंग मार्कवर. पहिला चेंडू भव्य स्वागत केलंय गोलंदाज चेतन यांचा चेंडू सीमारेषा पार अफलातून फटका 6 धावा षटकार. चेतन फरांडे यांचं भव्य स्वागत करणार हा फटका लाजवाब टायमिंग पाहायला मिळाला. ही खासियत आहे अमर शेलार कारण अशा प्रकारच्या चेंडूला ते नेहमी प्रहार करतात. पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती फुलटॉस चेंडूवर अप्रतिम फटका. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न फ्लाइंग स्लिप आहे त्यांना धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉलची होते सांगता षटकारानंतर मात्र चेतन फरांडे यांनी पुनरागमन केलंय. जे आणेवाडीचे खेळाडू आहेत समोर शॉट आर्म चॅक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे त्यांना एक धाव प्राप्त केली जाईल. दुरेचा प्रयत्न होत नाहीये. सिंगलवर समाधान मानावं लागेल अमर शेलार यांना. टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचते. नेल्सन आकडा 11 धावा. 7 चेंडूमध्ये 9 धावा केल्यात अमर शेलार यांनी. अजिंक्य बेलोशे ऑन स्ट्राईक. सर बॅटने व्ही शेप मध्ये फटका स्टँड अँड डिलिव्हर चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषा पार क्रिकेटमधील पुस्तकी फटका. दर्शेदार अजिंक्य बेलोशे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर फोटोजेनिक स्ट्रोक. हा फटक्याचा फोटो काढावा आणि क्रिकेटच्या पुस्तकामध्ये लावावा एवढा दर्जेदार फटका. ज्या प्रकारे ही ओळख आहे ही खासियत आहे अजिंक्य बेलोशे यांची. सलगचा दुसरा मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. ज्या प्रकारे अजिंक्य बेलोशे सातत्याने मुंबई क्रिकेटमध्ये ए डिव्हिजन त्यांच्या माध्यमातून वारंवार क्रिकेट खेळलं जातं परंतु आपल्या तालुक्याची स्पर्धा पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये दाखल झालेत. आता मात्र कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचंय. 1 to go 18 धावा. हा चेंडू पडल्यानंतर त्यांना सरप्राईज करणारा चेंडू
द्विधा मनस्थितीमध्ये ते देखील थोडेसे चक्कीच झाले. शेवटचा चेंडू आलाय चेतन फरांदे यांचा. निर्धाव 2 षटकाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. मैत्री ग्रुप सावली आयोजित रबार बॉल प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या दरम्यान आदरणीय सन्माननीय श्री सुधीर भाऊ धनावडे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने आदरणीय श्री संकेतजी पार्टे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावर असं नसतं. 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 साठी या गोलंदाजी मार्कवर. प्रशांत आलेत. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू प्रशांत यांचा फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूला लॉंग लेगला अगदी खेळला जातो. 1 धाव प्राप्त होईल. या मैदानाची भौगोलिक रचना ज्या प्रकारे आहे, निळीवरती मैदान, गोटिवलीचं क्रीडांगण आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. लॉंग लेगला फटका खेळला अमर शिलार यांनी. अवघी 1 धाव प्राप्त होईल. अमर शिलार यांच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. त्यानंतर अजिंक्य बेलोशे यांच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. परंतु निर्धाव चेंडू जास्तीचे हाताळलेत टीम श्री फायटर्स. भैरवनाथ वॉरियर्स कालच्या दिवसभरामध्ये त्यांचा खेळ चांगला राहिलाय, त्यामुळे त्या संघाचा आत्मविश्वास देखील दुणावला असेल. बायफोर्डला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत. निर्जन स्थळी चेंडू पडतोय. एका धावेवर समाधान मानतील दोन्ही फलंदाज अमर शिलार आणि त्यांच्या बरोबरीने अजिंक्य बेलोशे. टीमची धावसंख्या 20 धावा. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात प्रशांत. कमी गतीने टाकलेला चेंडू फुल टॉस होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक. 1 धाव मात्र प्राप्त होईल. अशा वेळेला तुम्हाला ज्या वेळेला कमी गतीने चेंडू हाताळले जातात, कुठेतरी या चेंडूला टायमिंग करावं लागेल. आणि खासियत आहे अजिंक्य बेलोशे या वर्षीची पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सारसोळेचं ते मैदान, आणि या खेळाडूने अक्षरशः दणानून सोडलं होतं. परंतु हे रबर बॉल क्रिकेट आहे, वेगळं क्रिकेट आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूचा अंदाज घेत असताना दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप. अजिंक्य बेलोशे यांना जीवनदान प्राप्त होतोय. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 22 धावा. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. बिनगडी बाद 22. ह्या प्रकारचे हावभाव दाखवले जात आहेत PTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून. फुललेंचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. डीप मिड विकेट आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. 1 सिंगल धाव मात्र अमर शिलार यांच्या खात्यामध्ये जोडली जाते. 23 धाव फलकावर. 1 टू गो. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. हा देखील चांगल्या कटरचा वापर. प्रशांत यांची चांगली गोलंदाजी. थोडासा फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न केला अजिंक्य बेलोशे यांनी, परंतु चेंडू शरीरापासून दूर आहे. अजिंक्य बेलोशे 9 चेंडूमध्ये 9 धावा. अमर शिलार 10 चेंडूमध्ये 12 धावा. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. टीम भैरवनाथ वॉरियर्स प्रथमतः फलंदाजी करत असताना बिनगडी बाद 23. पहिल्या 3 षटकाचा विचार केला तर 23 धावा धावफलकावर. आणि या 23 धावा म्हटल्या तर टीम भैरवनाथ वॉरियर्सच्या खेळाडूंच्या नावाला साजेच्या नसतील, कारण हे दोन्ही खेळाडू सावली तालुक्यातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीमधील नाव आहे त्यांचं. मनीष साळुंके षटक क्रमांक 4 साठी जे केसकरवाडीचे खेळाडू आहेत. माइंड फॉर्म केसकरवाडी. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिलाय. व्हाईट बॉल. 1 अवांतर धाव, 1 अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. टीमची धावसंख्या 24 धावा. मनीष साळुंके पहिला चेंडू खराब हाताळलाय, परंतु या अवांतर धावा रोखाव्या लागतील, कारण दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या मैदानामध्ये धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण जातंय. फ्रंट फुटला येऊन चांगला पंच. एक्स्ट्रा कव्हरला, वेलकम गेटला
मानबंधन देणारा अमर शेलार यांच्या बॅटमधून वागदा रेस प्राण दाखवणारा मैत्री ग्रुप जावलीसाठी षटकार. अमर शेलार ज्या प्रकारे या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना एक खणखणीत एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकला. 30 धावा धाव फलकावर. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, दिशेवर नियंत्रण नाहीये, पंचांकडे नजर असेल आणि ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडूवर बॅट तर फिरवली होती परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 30. गोलंदाजी मार्कवर मनीष साळुंके षटक क्रमांक 4 साठी सज्ज होत असताना 30 धावा धाव फलकावर. डाऊन द लेग साइड खराब दिशेवर वाईट+1 या 2 अवांतर धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. पहिला चेंडू अवांतर आला, त्यानंतर षटकार आला आणि त्या षटकाराचा दबाव आहे का मनीष साळुंके यांच्यावर. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर अमर शेलार आणि वैयक्तिक 18 धावांवरती फलंदाजी करत असताना 2 षटकार त्यांच्या पाठमधून आलेत आणि अशा प्रकारे अमर शेलार यांनी मात्र हात खोलण्याची ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला मात्र त्यांनी हात खोलले, कारण खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. हा देखील चेंडू पंच केलाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटचा मागे धावतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न करत असताना अजिंक्य बेलोशे, अमर शेलार आणि सहजरित्या 2 धावा प्राप्त केल्यात. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 3 चेंडू अखेर 34 धावा. या षटकामध्ये धावा आल्यात 11. मनीष साळुंके कुठेतरी अवांतर चेंडू त्यांनी हाताळले 2. हा देखील चेंडू पुन्हा हाताळावा लागेल आणि तसंच दिसतंय व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. या षटकामध्ये 3रा अवांतर चेंडू मनीष साळुंके यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. अमर शेलार थोडासा दबाव आहे कारण ज्या प्रकारे या मॅच मध्ये 13 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी केली अमर शेलार, तो दबाव गोलंदाजी करत असताना मनीष साळुंके यांच्यावर दिसतोय, स्पष्टपणे जाणवतोय. हा देखील चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्या चेंडूला फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कॉमेंट्री बॉक्सच्या वरून 6 धावांसाठी खणखणीत दर्जेदार मैत्री ग्रुप जावली प्रीमियर लीगचा षटकार. धाव फलकावर. चला मराठी गाणी लावा. शॉर्ट आर्म पुलचा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू त्यांच्या आवाक्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार. अमर सुरेश शेलार यांच्या बॅटमधून 4 धावा. चौकार. थांबा जरा. 45 धावा धाव फलकावर. 1 to go. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू चुकी होते. गोलंदाज मनीषांच्या माध्यमातून वाईट+1 या 2 अवांतर धावा. या 2 अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 47. 3.5 चेंडू अखेर 47 धावा. अमर शेलार 15 चेंडूमध्ये 30 धावांवर फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला अजिंक्य बेलोशे 9 चेंडूमध्ये 9 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये सर धावा नव्हत्या आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये धावा आल्यात तब्बल 24. 5 चेंडूमध्ये 24 धावा खर्च केल्यात. अत्यंत महागडं षटक मनीष साळुंके, मॅन फॉर्म केसकरवाडी. आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या तालुक्याची स्पर्धा खेळता, जिल्ह्याची स्पर्धा खेळता, संपूर्ण गावाचं लक्ष तुमच्यावर असतं, संपूर्ण पंचक्रोशीचं लक्ष असतं. हा देखील चेंडू खराब दिशेवर. नियंत्रण नाही आहे गोलंदाजीवर. स्क्वेअर मारा. व्हाईट बॉल. पहिल्या स्लिपमध्ये जे क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्यांनी चेंडू पकडलाय, म्हणजे पाय यष्टीरक्षक काही मेहनत घेत नाहीये. त्याला माहित आहे आपल्याकडे एक अजून एक्स्ट्रा प्लेयर, तो पकडेल चेंडू. व्हाईट बॉल. 48 धावा धाव फलकावर. 1 to go. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे मात्र पहा. क्रिकेटमध्ये फुटबॉल. व्हाईट तर चेंडू आहे, चेंडू पकडला जाईल का हे पाहायचंय. येस, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते आणि
अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित नसेल. मनीष साळुंके 49 धावा. सांघिक अर्धशतक पासून 1 धाव दूर भैरवनाथ वॉरियर्स. दुसरा पर्व जिंकणारा हा संघ. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि इथे मात्र वाईडची हॅट्रिक केले म्हणायला हरकत नाहीये. आणि या षटकामध्ये तब्बल 27 धावा खर्च केल्यात आणि चेंडू हाताळले असतील तब्बल मनीष साळुंके यांनी. या षटकामध्ये 12 चेंडू हाताळलेत. म्हणजे दोन मॅचची बॉलिंग त्यांनी एकाच मॅचमध्ये केली. म्हणजे आपली हाऊस पूर्ण करून घेत असताना मनीष साळुंके खराब गोलंदाजी. जर तुम्ही 12 चेंडू एका षटकामध्ये टाकाल तर कॅप्टन तरी काय करेल, संघमालक तरी काय करेल सांगा. 50 धावा. सांघिक अर्धशतक धाव फलकावर भैरवनाथ वॉरियर्स. इथे बीमर आहे का हे पाहायचं आहे. आणि या सिटीज नो बॉल बीमर +1. 2 अवांतर धावा. 52 धावा धाव फलकावर. कुठेतरी दबाव आहे, कुठेतरी आता कानामंत्र दिला जातोय संघाच्या माध्यमातून. सहकार्य आले त्यानंतर त्यांना सांगत असताना हा दबाव हाताळता येणं खूप महत्त्वाचं आहे. 52 धावा धाव फलकावर. ज्या प्रकारे अमर शेलार यांच्या बॅटमधून तो षटकार आणि चौकार आला त्यानंतर दबावामध्ये गोलंदाज मनीष साळुंके. फ्री हिटचा चेंडू असेल आणि या फ्री हिटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल हे पाहिजे. एक चेंडूंचा खेळ बाकी आहे. तेरा चेंडू हाताळले त्यांनी या षटकामध्ये. 1 to go. फ्री हिटचा चेंडू वाईट +1. 2 अवांतर धावा. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले. 54 धावा. 31 धावांचं षटक या सामन्यामध्ये करत असताना गोलंदाज मनीष साळुंके. खराब गोलंदाजी, नियंत्रण नाहीये आणि ज्या वेळेला तुमच्या चेंडूवर नियंत्रण नसतं या चुका तुम्हाला पाहायला मिळतात. कुठेतरी सरावाचा अभाव देखील आहे, प्रॅक्टिस नसेल. आणि ज्या वेळेला तुम्ही आपल्या तालुक्याची प्रीमियर लीग खेळता त्यावेळेला हे अपेक्षित नसतं, कारण दबावाला झुगारून खेळ करावा लागतो. मनीष साळुंके. 1 to go. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने ऑन साईडला वळवलाय. ऑन ड्राईव्ह अमर शेलार. शेवटच्या चेंडूवर आले 1 धाव. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील अमर शेलार. अमर शेलार नाबाद. 31 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावर 55. अमर शेलार 17 चेंडूमध्ये नाबाद 32. अजिंक्य बेलोशे 9 चेंडूमध्ये 9 धावा. नेक्स्ट मॅच मी विनंती करेन ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. एका बाजूला महेंद्र झुनगरे साहेब, महेश दादा झुनगरे साहेब यांच्या मालकीचा संघ शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स. दुसऱ्या बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स अनंत दादा धनावडे साहेब, सुशांत दादा धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ. 55 धावा. 55 रन्स ऑन बोर्ड. खराब गोलंदाजी ज्या प्रकारे मनीष साळुंके यांनी तब्बल 32 धावा खर्च केल्या. हे आदित्य शिंदे गुणसंख्या लेखक म्हणून काम करत असताना बॉलर अंतिम षटकासाठी. गणेश भिल्लारे अंतिम षटक. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. डॉट बॉल. आदरणीय श्री शिवाजीदादा चिकणे साहेब यांच्या माध्यमातून गणेश भिल्लारे प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर. लेंथ बॉल पिक केला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून अमर सुरेश शेलार यांच्या बॅटमधून अफलातून फटका चेंडू सीमारेषा पार. षटकार. हा पहा ज्या प्रकारे अमर शेलार जणू काही या चेंडूसाठी सज्ज होते आणि या लेंथ चेंडू हाताळू शकत नाही. तुम्हाला ज्या प्रकारे चेंडू रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळणं गरजेचं असतं. वैयक्तिक 38 धावा. अद्याप या प्रीमियर लीगमध्ये अर्धशतक आलं नाही वैयक्तिक, ते येईल का? नाबाद 38. 19 चेंडूमध्ये 200चा स्ट्राईक रेट आहे. अमर शेलार पायावर टाकलेला चेंडू फ्लिक ऑन द रिक्स. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सलगच्या दुसऱ्या चेंडूवर 2 in a row. दर्जेदार लाजवाब स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. अमर शेलार सेट ऑन फायर. षटकार. 67 धावा धाव फलकावर. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. पायावर टाकलेला चेंडू मिडल अँड लेग स्टंप वरचा नाबाद. 44 धावा. 6 धावा हव्यात.
बॅकफुटला जाऊन शॉर्ट टर्म पोल मैत्री ग्रुप चावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मध्ये अमर सुरेश शेलार मॅन फ्रॉम वागदरे यांच्या बॅट मधून पहिलं झंझावती अर्धशतक आलंय आणि प्रेक्षकांची मात्र मानवंदना स्वीकारत असताना अफलातून व्हॉट अ टेरिफिक बॅटिंग रबरचा गब्बर अमर शेलार काय फलंदाजी केली 21 चेंडूमध्ये नाबाद 50 धावा आणि पहिलं वैयक्तिक अर्धशतक आलंय यांच्या बॅट मधून काय फलंदाजी करत असताना दबाव आहे प्रेशर आहे आणि प्रेशराचा वापर मात्र व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय 21 चेंडूमध्ये नाबाद 50 धावा काय विस्फोटक फलंदाजी विध्वंसक खेळ केलाय पाऊस नाहीये परंतु अमर शेलार यांच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडलाय 73 रन्स ऑन बोर्ड बॅकफुटला जाऊन पंच केलाय एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तो बनेल का प्रेक्षक परंतु प्रयत्न चांगला केला जरूर चेंडू सीमारेषा पार चौकार धाव फलकावर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल व्हाईट बॉल जणू काही गोलंदाजी करत असताना गणेश बिल्लारे असतील मनीष साळुंके असतील यांनी चुका केल्यात आणि त्या चुका मात्र तुम्हाला महागड्या ठरतायत 1 टू गो हा देखील यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न दिशेवर नियंत्रण नाहीये डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल एक अवंतर धाव महागडं षटक हे देखील गणेश बिल्लारे 80 धावा धाव फलकावर शेवटच्या चेंडूवर देखील अमर शेलार यांचा प्रहार चेंडू डीप बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषा पार शेलारांची पॉवर अमर शेलार यांनी मात्र डावाचा शेवट देखील या षटकाराने केलाय टीमची धावा संख्या तब्बल 86 आणि अमर शेलार नाबाद 23 चेंडू मध्ये 60 धावांची विस्फोटक विध्वंसक आक्रमक खेळी करून नाबाद परत असताना आणि या जोडीने नाबाद भागीदारी केली तब्बल 86 धावांची हा पहा दोन्ही खेळाडू अजिंक्य बेलोशे अमर शेलार दोन्ही खेळाडूंच्या नावामध्ये ए आहे आणि अट्रॅक्टिव्ह फलंदाजी करत असताना दोन्ही या खेळाडूंनी मात्र तब्बल 86 धावांची भागीदारी केली आणि 87 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी श्री फायटर्स चला टॉससाठी या ग्लोरियस स्पोर्ट्स शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या आणि टॉससाठी आपल्यासोबत मायक्रोफोनवरती निलेश मर्डेकर सर जोडले जातील धन्यवाद धन्यवाद यानंतर आपण टॉस करत आहोत दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष शिव स्वराज्य अकॅडमी सोल्जर्स अशी मॅच होणार आहे दोन्ही संघनायकांना विनंती आहे या आपल्या या ठिकाणी टॉस होत आहे नाणेफेकीचा कौल आपला केला जाईल दोन्ही कॅप्टन्स आपण या आपल्या या ठिकाणी टॉस होत आहे टीम ग्लोरियस स्पोर्ट्स आणि विपक्ष शिव स्वराज्य अकॅडमी सोल्जर्स अशी लढत आहे आणि या लढतीचा आपण टॉस करत आहोत दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे आणि या मॅचचा आपण करत आहोत तो टॉस नाणेफेकीचा कौल केला जाईल दोन्ही संघनायकांना या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आमंत्रित करत आहोत मुख्य व्यासपीठावरती आपला टॉस केला जाईल दोन संघांमध्ये ही लढत आहे एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स संघ खेळणार आहे शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स हा संघ खेळणार आहे या दोन संघांमधली ही लढत आहे दोन्ही संघनायकांना विनंती आहे मित्रांनो आपण या आपला या ठिकाणी टॉस होत आहे आपला नाणेफेकीचा कौल आपण इनिंग ब्रेकमध्ये करा अशा ठिकाणी आपण त्यांना विनंती करूया दोन्ही संघनायकांना विनंती आहे मित्रांनो आपण या आपला या ठिकाणी टॉस होत आहे टीम ग्लोरियस स्पोर्ट्स आणि शिव स्वराज्य अकॅडमी सोल्जर्स आपला टॉस या ठिकाणी होत आहे नाणेफेकीचा कौल आपल्या या ठिकाणी केला जाईल निश्चित टॉस पेंडिंग आहे परंतु आपण मॅच कडे वळूया आणि पाहूया भैरवनाथ वॉरियर्स आणि श्री फायटर या मॅचची रंगत आवाज आहे लवचे जाधव सरांचा
30 चेंडूमध्ये तब्बल 87 धावांचं भलं मोठं लक्ष्य पार करायचं आहे श्री फायटर्स, अशी या रविदादा दळवी साहेब यांच्या मालकीचा संघ. आणि या पहिल्या डावाचा विचार केला, ज्या प्रकारे फलंदाजी केली, विस्फोटक फलंदाजी करत असताना खेळ मात्र अप्रतिम केला अमर शेलार यांच्या बॅटमधून. 23 बॉल नाबाद 60 धावा. मी कौतुक करेन ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली, कारण त्यांच्या साथीला अजिंक्य बेलोशे होते, त्यांनी 9 चेंडूमध्ये 9 धावा केल्या. म्हणजे दोघांची भागीदारी जी होती ती तब्बल 86 धावांची. आणि काय विस्फोटक फलंदाजी केले. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले, अमित आणि त्यांच्या साथीला आशुतोष शेलार ही आघाडीची जोडी. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नितीन कदम. पहिल्या षटकासाठी लक्ष्य मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. आणि पहिल्या डावामध्ये या धावांचा पाऊस पडला. आज पावसाने विश्रांती घेतली, परंतु अमर शेलार यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत असताना काय फलंदाजी केली. पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना 1 धाव प्राप्त होईल. धावांचा श्री गणेश झालाय टीम अर्थातच श्री फायटर्स. नितीन कदम मॅन फ्रॉम सायगाव. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फ्रंट फुटला येऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, चांगला फटका, तेवढ्याच चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली केले. एक सिंगल धाव सोडली जाते अमित यांच्या खात्यामध्ये. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 2. 87चा जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 2 ते 3 चेंडू बाहेर मारावे लागतील, कारण मोठं लक्ष्य आहे परंतु अशक्य नाही आहे. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये काही कठीण नसतं. आशुतोष शेलार फ्रंट फुटला येऊन पंच केलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. आमच्या पीटीसी कॅमेरामॅन मारुती यांना दिली जाते मानवंदन. चेंडू सीमारेषा पार. इट्स अ ह्यूज हिट. अफलातून षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. काय फटकेबाजी मैदानामध्ये. आता पहिल्या डावाचा ट्रेलर संपलाय. दुसऱ्या डावामध्ये आशुतोष शेलार पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय. 3 चेंडू अखेर 8 धावा धाव फलकावर. सुरुवात तर चांगली झाली अर्थातच श्री फायटर्स. आता शेवट कसा होईल हे पाहायचं आहे, कारण आज निश्चितच पावसाने विश्रांती घेतली आणि ज्यावेळेला पाऊस नसतो त्यावेळेला बॅटिंग करणं सोपं असतं. खोदून काढण्याचा प्रयत्न नितीन कदम यांनी दिलंय प्रत्युत्तर. काठी काढले. त्रिफळा उद्ध्वस्त. आशुतोष शेलार त्रिफळा बाद. बॅक टू द डगआउट. पाचच्या चेंडूच्या तुलनेने कमी गतीने टाकलेला व्हेरिएशन होतं. चेंडूमध्ये विविधता होती आणि फुललेचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं खूप गरजेचं असतं आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये, कारण क्रिकेट खूप बदलले आणि या बदललेल्या क्रिकेटमध्ये तुम्हाला जर तुमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल ना तर तुमच्याकडे विविधता पाहिजे. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 मॅन फ्रॉम आणेवाडी चेतन फरांदे. ज्यांनी या पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र धावा कराव्या लागतील. समोर नितीन कदम 4 चेंडू अखेर 8 धावा धाव फलकावर. चेतन फरांदे ऑन स्ट्राइक. 2 to go. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी. 22 स्वरूपात 1 धाव घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. परफेक्ट यॉर्कर कशा प्रकारे हाताळावा याचं प्रात्यक्षिक नितीन कदम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू शेष. 9-1 टीम श्री फायटर्स. हलक्यात चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवर धाव इथे मात्र प्राप्त होणार नाहीये. चेतन फरांदे यांना चांगलं षटक. 1 षटकार आला. 1 गडी देखील बाद केला नितीन कदम यांनी. टीमची धावसंख्या 1 गडी बाद. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडूमध्ये
24 चेंडूमध्ये आता विजयासाठी धावांची आवश्यकता आहे श्री फायटर संघाला, तब्बल 78. चला आता आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी विनंती करूया की आपण टॉससाठी या आणि आपण टॉस करत आहोत. TC हिमांशू सर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. महत्वपूर्ण टॉस आहे दोन्ही टीम मध्ये. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी सोल्जर्स अशी मॅच होत आहे. या मॅचचा आपण टॉस करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, टीम शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स. नाणेफेकीच्या कौलचा आवाज. काटा मागितलेला आहे आणि आलेला आहे तो काटा आलेला आहे आणि टॉस शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी सोल्जर्सने जिंकलेला आहे. 2 पैकी 1 सामना जिंकलाय. काय घेताय? आम्ही क्षेत्ररक्षण निवडू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घ्यायला अधिकचा वेळ घेणार नाही. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा, कारण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. वळूया सत्र क्रमांक 2चा थरार पाहूया आणि ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज लवजे जाधव सरांचा. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू खराब दिशेवर हाताळला जातोय. वाईट +1. या 2 अवांतर धावा. या 2 अवांतर धावेने या टीमची धावसंख्या धावफलकावर 2ने पुढे जात असताना विजय सकपाळ यांचा मात्र हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना तब्बल 87 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि धावा कराव्या लागतील. अमित त्यांच्या साथीला चेतन फरांदे धावांसाठी संघर्ष करत असताना अमित शफल होऊन खेळायचा प्रयत्न, खोदून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हर अजिंक्य बेलोचे. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. चांगला क्रिकेटचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावर 1.4 चेंडू अखेर 12ला 1 श्री फायटर्स. लक्ष जरूर मोठं आहे, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. दुसऱ्या बाजूला चेतन फरांदे सोडून दिलाय चेंडू आणि इथे मात्र ज्या प्रकारे हा चेंडू हाताळलाय विजय सकपाळ. वाईट +1. या 2 धावा. जो रबर बॉलला जो कोण असतो त्या कोणला चेंडू हिट केलाय. त्याचबरोबर ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे जवळवाडी गावचे निलेश शिंदे यांचे पिताश्री आणि जवळवाडी गावचे ग्रामस्थ शंकर दादा शिंदे यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. लेग बाय स्वरूपात 1 धाव प्राप्त केली जाते. विजय सकपाळ मॅन फॉर्म वागदरे एक्सप्रेस आणि या ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली ना वेगवान, ती देखील प्रभावित करणारे आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. 15ला 1. 1 टू गो. चेतन फरांदे ऑन स्ट्राईक. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला अजिंक्य बेलोचे. 1 धाव प्राप्त केली जाते. चेतन फरांदे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. षटकाची होते सांगता 2 षटका अखेर टीम श्री फायटर्स 16ला 1. विजय सकपाळ यांनी अवघ्या या षटकामध्ये धावा खर्च केल्या अवघ्या 6 आणि टीमची धावा संख्या 16. आवश्यक धावगतीचा विचार केला तर झपाट्याने वाढते, म्हणजे तुम्हाला आता आवश्यक धावगतीवर लक्ष द्यावं लागेल. श्री फायटर 87चा पाठलाग करत असताना सुरुवात कुठेतरी चांगली अपेक्षित होती, ती सुरुवात झाली नाहीये. अमित चव्हाण त्यांच्या साथीला चेतन फरांदे आहेत. पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे अवांतर धावा खर्च केल्या आणि त्या कुठेतरी डोकेदुखे असतील. रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मैत्री ग्रुप सावलीची स्पर्धा. पहिला वैयक्तिक अर्धशतक अमर शेलार यांच्या बॅटमधून आलं. षटक क्रमांक 3 आर्यन शेलार. माइन फॉर्म वागदरे आणि वागदरे या गावचे खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पहिला चेंडू हुक केलाय. फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये. त्याचबरोबर ज्यांचं या ठिकाणी आगमन आहे शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स या टीमचे संघ मालक महेश दादा झुनगर यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर स्वप्नील सुर्वे साई बॉयज तुर्वे यांचे ठिकाणी आगमन आहे. त्यांचे आपण करूया स्वागत आणि या मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. त्याचबरोबर समाधान दादा ओंबळे यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलंही
शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्याचबरोबर अशोक दादा धनावडे गवडी यांचे या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, टायमिंग होत नाहीये आणि या टायमिंगसाठी संघर्ष करते टीम श्री फायटर्स. दोन्ही बॅटर अमित चव्हाण असतील, चेतन फरांदे असतील, ज्या प्रकारे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 18ला 1 आर्यन सकपाळ, आर्यन शेलार आहेत गोलंदाजी मार्कवर. अद्याप 2 चेंडूमध्ये त्यांनी धावा खर्च केल्या 3. चांगला चेंडू पाहायला मिळतो, हलक्यात टॅप केलाय. यंग खेळाडू आहेत उद्यानमुख खेळाडूंच्या यादीमध्ये. अजून एक नाव आर्यन शेलार यांचं. वय जरूर कमी आहे परंतु ही स्पर्धा मोठी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल, कारण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या तालुक्याची स्पर्धा खेळताना त्यावेळेला संपूर्ण तालुक्याचं लक्ष तुमच्यावर असतं आणि तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी असते. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट लागल्यानंतर पायावर आदळतोय, धाव प्राप्त होणार नाहीये. चेतन फरांदे यांना नाराज असतील स्वतःवर. चेतन फरांदे यांची बॅट मात्र शांत आहे. 4 चेंडू अखेर 20ला 1, 2 गो. श्री फायटर्स धावांचा मात्र आता जो वेग हवा होता तो सातत्याने वाढतोय. आवश्यक धावगती 15.46 वाढत चालली. चांगला फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र खाली आहे आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय चेतन फरांदे यांच्या बॅटमधून. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. भरवणात वॉरियर्स त्यांनी कालचा दिवस देखील चांगला खेळ केला होता. म्हणजे आजचा दिवसाची सुरुवात देखील चांगली करत असताना जर हा सामना त्यांनी जिंकला तर ते सुपर 6 मध्ये दाखल होऊ शकतात आणि त्या दिशेने ते वाटचाल करतायत. 1 गो. 24ला 1. चेतन फरांदे ऑन स्ट्राईक. बॅडमिंटन स्ट्रोक, अप्पर कट, डीप पॉइंट आहे. त्याने शतरक्षक दूरवरून वेगाने आलेत. अप्रतिम, अद्भुत, अफलातून, अविस्मरणीय झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच. चेतन फरांदे यांचा खेळ समाप्त. ज्या प्रकारे या डीप पॉइंटला शतरक्षक तैनात होते, काय झेल पकडलाय, कौतुक व्हायला पाहिजे. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. बॅडमिंटन स्ट्रोक खेळला जरूर, डीप पॉइंटला शतरक्षक तैनात होते आणि कॅच ऑफ द मॅच. ज्या प्रकारचं त्यांनी अंतर कापलंय. आयुष शेलार होते डीप पॉइंटला आणि या खेळाडूचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण पावसाळी क्रिकेटमध्ये असे झेल पकडणं सोपं नसतं. ते कठीण काम त्यांनी सोपं करून दाखवलंय. चेतन फरांदे 7 धावेवर, झेल बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक 4 अमर शेलार. पहिला चेंडू ऑन साइडला खेळला, गॅप मध्ये फटका, क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत. चांगली या बॅटिंग करावी लागेल. मॅच अजून संपली नाहीये, कारण क्रिकेट आहे, काही घडू शकतं. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिलं पर्व, सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ज्यांना गौरवण्यात आलं होतं अमर शेलार, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर प्लेयर, परंतु त्यांचं स्वागत केलं जात आहे. प्रीतम यांच्या बॅटमधून खुश करणारा जबरदस्त फटका श्री फायटर्ससाठी मोक्याच्या क्षणी आलाय. षटकार. परफेक्ट यॉर्कर, वेगाने चेंडू हाताळला जातोय. बॅटची कडा लागले. 1 धाव गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होते. 32 धावा धावफलकावर. ज्या प्रकारे या षटकामध्ये प्रीतम यांनी एक षटकार आल्यानंतर मात्र कुठेतरी या टीमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या का, परंतु आता सामना दूर होत चाललाय, कारण आवश्यक धावगती 22ची झाली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडूवर, बॅटची कडा, चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होईल. 1 धाव प्राप्त होते. अमर शेलार यांचं चांगलं षटक. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 33ला 2. ज्या खेळाडूच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये पहिलं वैयक्तिक अर्धशतक आलं, वागदरे गावचे खेळाडू अमर शेलार. हा देखील यॉर्करचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न, मिडॉन आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानतील, कारण आता मॅच देखील हातातून निश्चित चालली आहे का.
थोडासा हलकासा पाऊस आला, परंतु पुन्हा एकदा पाऊस थांबलाय. टीमची धावसंख्या 34, 1 to go. शेवटचा चेंडू लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला वळवला. डीप मिड विकेट आहे तैनात. शेवटच्या चेंडूवर एक धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न होत असताना इथे मात्र बॅकअप थोडासा उशीर आलाय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जाते. अमर शेठ अमर शेलार यांचं षटक होतंय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 36. 6 चेंडू मध्ये आता करायचे विजयासाठी धावा तब्बल 6 चेंडू 51 धावा. लोअर फुल टॉस वैभव पवार यांच्या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल. चेंडू सीमारेषा पार. प्रीतम यांच्या बॅटमधून कमालीचा षटकार. ला 2 सामन्याच्या आता औपचारिकता शिल्लक आहे. एकतर्फी सामना या स्पर्धेतील आपण पाहतोय. इनटू द स्लॉट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषा पार. महाराजा मार्बलचा येतोय धमाकेदार षटकार. अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय अमित चव्हाण यांच्या माध्यमातून, कारण संघ जरूर पराभूत होईल परंतु आत्मविश्वास दिला जातोय. शॉर्टआर्म चॅकचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नसेल कोणताही. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव. मी कौतुक करेन अमित चव्हाण यांचं, कारण पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. टीमची धावसंख्या धावफलकावर 4 चेंडू अखेर 53. एक मोठं लक्ष. फुल लेनचा चेंडू होता, चुकी केली आणि क्रिकेटमध्ये टप्पा चुकला की षटकार टोकला. महाराजा मार्बल ब्रँडेड षटकार. वैभव दादा देखील सांगत असेल की जरा धावा कमी आहेत, समोरच्या टीमला धावा देखील देऊया, कारण हे या दिलदार व्यक्तिमत्व आहे, उदार मनाचं व्यक्तिमत्व वैभव दादा पवार. शेवटच्या चेंडूवर देखील अमित चव्हाण यांचा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 29, परंतु पराभव टाळू शकले नाहीयेत. आणि अभिनंदन टीम. भैरवनाथ वॉरियर्स टॉप 6 मध्ये दाखल होणारी पहिला संघ ठरतोय या मैत्री ग्रुप जावले आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मध्ये. 23 चेंडूमध्ये नाबाद 60 धावा. अजिंक्य बेलोशे नाबाद 9, तब्बल धावा केल्या 86 आणि 87 चा पाठलाग करत असताना श्री फायटर्सने धावा केल्या 65. अमित चव्हाण नाबाद 26, प्रीतम नाबाद 16 आणि तब्बल 21 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय. वेल प्ले.